पुरस्कार केव्हा सुरू झाला, स्ट्रक्चर काय, त्याचं स्वरूप काय आहे, आणि त्याच्या खाली वर्क बुक सगळं तयार करू आपण. ते म्हणजे विजेते कोण आहेत, 2400, 2500, 2600 तक्ता चार्ट तयार करून तुम्हाला मिळेल. कारण इथून पुढे बरेच पुरस्कार जाहीर होतील. बरोबर, ते पुरस्कार जाहीर झाले की नंतर आपण ते पुरस्कार टप्प्याटप्प्याने बघूया. चला ठीक आहे, बघा पहिला क्वेश्चन आजचा. कुठे गेलो, चला बघा वाचा आणि उत्तर द्या. ऑनलाईन वाले तुम्ही कमेंट करा. आज आणि उद्या 2 दिवस ऑनलाईनचा बघणारा खेळ नीट झाला ठीक, नाही तर ऑनलाईन बंद. ओनली ऑफलाईन. हो, मोनोपॉली आपली, काय अडचण नाही. ऑनलाईन ऑफलाईन व्यवस्थित ऑनलाईनचे प्रश्न पळत चला, लिहत चला आणि कमेंट करत जावा खाली. उत्तर सांगत चला. ऑफलाईन तुम्ही सांगा. चला बघा पहिला क्वेश्चन महाराष्ट्र भूषण पुरस्कार संदर्भातला आहे. खालील विधाने विचार लक्षात घ्या व योग्य पर्याय निवडा. आपण कसं करतोय, क्वेश्चन आणि ते क्वेश्चन वाचणारा पुरस्कार. आपण इंडेक्स तसेच केले होते, बरोबर आहे. एक क्वेश्चन आणि निर्देशांक सेम. करंटचा अभ्यास पूर्ण कंटेंट कव्हर करताना एक एक क्वेश्चन बघून त्या क्वेश्चनचं असणारं स्पष्टीकरण. बघा खाली विधाने लक्षात घ्या, योग्य पर्याय निवडा. 2024 हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार राम सुतार यांना मिळाला आहे. हे विधान बहुतांशी सर्वांना माहिती असेल. याचं उत्तर हे विधान सत्य आहे. ब विधान बघा, राम सुतार 21वे मानकरी ठरले आहेत. राम सुतार हे 21वे मानकरी ठरले आहेत. 24चा पुरस्कार राम सुतार यांना मिळाला आहे. राम सुतार हे 21वे मानकरी ठरले आहेत. सुतार यांचा जन्म गोंदूर, जिल्हा धुळे येथे झाला आहे. वरीलपैकी योग्य विधाने निवडा. वरीलपैकी योग्य विधाने निवडा. सांगायचं उत्तर काय असेल. बघायचं उत्तर काय सांगा पटकन सांगा रे, कमेंट करून सांगा तुम्ही पण. ऑफलाईन बोला काय असेल उत्तरचा. याची घोषणा 20 मार्च 2025 रोजी केलेली. बघा 20 मार्च 2025. आता ही घोषणा जरी 25ची असली तर पुरस्कार केव्हाचा आहे तो लक्षात ठेवा. ही घोषणा आहे 2025ची, पुरस्कार 2024चा. राईट, हे तर कन्फ्युज होऊ नका. पुरस्कार 24चा कुणाला मिळालेला आहे, तो पुरस्कार राम सुतार यांना मिळाला आहे. राम सुतार यांचं वय वर्ष किती आहे, त्यांचं वय वर्ष लक्षात ठेवा. त्यांचं वय 100 वर्ष वय आहे. 100 वर्ष. 100 वर्षी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. 19 फेब्रुवारी 1925 हा राम सुतार यांचा जन्म आहे बरं का. 19 फेब्रुवारी 1925 हा त्यांचा जन्म आहे, लक्षात ठेवा. त्यांनी भारतातले महान शिल्पकार अशी त्यांची ओळख आहे. महान शिल्पकार. तोपर्यंत कमेंट करून ठेवा रे बाकीचे. महान शिल्पकार, अनेक शिल्प त्यांनी उभे केलेत. महात्मा गांधीचे भारतामध्ये सर्वाधिक पुतळे बांधायचं काम त्यांनीच केलं होतं बरं का. चला 3 रवींद्र 3, शिवराम 3, ऐश्वर्य 3. चलो ठीक आहे. बघा 4, एकाचं 4 आलेला आहे. चला सांगतो तुमचे उत्तर काय. तुझं 3 का 4. 4 शिल्पकार आहेत. यांनी अनेक शिल्प उभं केलेत. महात्मा गांधी यांच्या भारतातले सर्वाधिक शिल्प उभारायचं काम कोणी केलंय, राम सुतारांनी केलंय. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाचा जो पुतळा आहे, स्टॅच्यू ऑफ युनिटी कुठला, गुजरात मधला सरदार वल्लभभाई पटेल यांचा, तो 182 मीटरचा पुतळा यांनीच तयार केला, लक्षात ठेवा. राम सुतारांनी तयार केलेला पुतळा आहे. बेंगलोर मधला विमानतळापासून एक पुतळा आहे बघा. बेंगलोर मधला विमानतळापासून एक पुतळा आहे, तो सुद्धा त्यांनीच तयार केलेला पुतळा आहे. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी म्हणतात त्याला. स्टॅच्यू ऑफ प्रॉस्पेरिटी बंगळूरचा पुतळा तोही राम सुतारांनी तयार केलाय. त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सुद्धा त्यांनीच तयार केला आहे. 182 मीटर सर्वात उंच असणारा तो पुतळा आहे. आणि महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज या भारतातले बरेच असे पुतळे घडवायचं काम कोणी केलंय, सुतारांनी केलेलं आहे, लक्षात ठेवा. 19 फेब्रुवारी 1925 जन्म आहे त्यांचा. कुठला जन्म आहे तर ते गावाचं नाव बरोबर आहे का, तेच गावाचं नाव आहे गोंदूर. जिल्हा कुठला आहे तो, धुळे, लक्षात ठेवा. गोंदूर जिल्हा धुळे. हे विचारलं जाऊ शकते कदाचित. या पुरस्कार स्वरूप बघा काय ते. हा पुरस्कार केव्हा सुरू केला गेला होता. पुरस्काराची सुरुवात झाली 1995 मध्ये. मुरली मनोहर जोशी त्याला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. शिवसेनेचं सरकार होतं त्या काळामध्ये हा पुरस्कार सुरू केला गेला होता. हा पहिला पुरस्कार कुणाला प्राप्त झालाय तर पहिला पुरस्कार पु ल देशपांडे यांना हा पुरस्कार मिळाला होता, लक्षात ठेवा रे. पु ल देशपांडे, बरोबर आहे. या पुरस्काराचं स्वरूप काय आहे, पुरस्काराचं स्वरूप किती लाख रुपये मिळतात. महाराष्ट्र सरकारचा सर्वात महत्वाचा पुरस्कार आहे. स्वरूप जर विचारलं तर लक्षात ठेवा या पुरस्काराचं स्वरूप रोख
25 लाख रुपये, 25 लाख रुपये. त्यानंतर स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, 25 लाख रुपये रोख हे या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. 25 लाख रुपये रोख. त्यानंतर स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र, स्मृतिचिन्ह आणि प्रशस्तीपत्र हे पुरस्काराचं काय असेल, स्वरूप आहे, लक्षात ठेवा. राईट. यातला पहिला पुरस्कार कधी कोणाला मिळालाय, पु ल देशपांडे यांना पहिला पुरस्कार दिला गेला होता. महत्वाचं नाव असेल, लक्षात ठेवा. आता अलीकडचे पुरस्कार तुम्हाला विचारतील, पण यांच्याविषयी आणखी एक महत्वाचं, राम सुतार यांच्याबद्दल त्यांचं शिक्षण जे झाले ते शिक्षण लिहून ठेवा. राम सुतारांचं शिक्षण जे जे स्कूल स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई या ठिकाणी शिक्षण पूर्ण झालं आहे. जे जे स्कूल ऑफ आर्ट मुंबई या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे, लक्षात ठेवा. आता यंदाचा म्हणजे 2023 पुरस्कार, यापूर्वीचा 2023 पुरस्कार कुणाला मिळाला होता, 2023 अशोक सराफ चित्रपट विभागामध्ये योगदान त्याबद्दल त्यांना पुरस्कार मिळाला होता. हे पुरस्कार 23 घोषणा झाली 24 आणि हा पुरस्कार 24 घोषणा केली 25 मध्ये. घोषणा केव्हा झाली, 20 मार्च 2025. कोण देत आहे, महाराष्ट्र शासनाच्या वतीनं दिला जाणारा पुरस्कार असेल. महाराष्ट्रातला सर्वात महत्वाचा नागरी सन्मान म्हणून या पुरस्काराची नोंद आहे. सुरुवात केव्हा झाली होती, 1995 मध्ये. 2023 पुरस्कार कुणाला मिळालाय, अशोक सराफ. त्याच्या अगोदर 2022 पुरस्कार कुणाला रे, 2022 आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार आहे. सामाजिक कार्याबद्दल दिलेले योगदान, त्याला चेंगराचेंगरीचं प्रकरण घडलं होतं बघा पुरस्कार दरम्यान, तर त्यांना तो पुरस्कार मिळाला होता. ठीक आहे, लक्षात ठेवा. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना तो पुरस्कार आहे 2022. 23 कोणाला होता, अशोक सराफ. आणि आता 24 कोणाला आहे, राम सुतारांना आहे. राम सुतारांच्या बाबतीत एवढी माहिती महत्वाची असेल तर वय 100व्या वर्षी तो पुरस्कार त्यांना प्रदान केला गेलाय. यांचा जन्म कधीचा आहे, 19 फेब्रुवारी 1925. त्यांची ओळख काय आहे, ते एक महान शिल्पकार आहेत. अनेक शिल्प त्यांनी उभा केलेत. त्यांचा जन्म कुठला आहे, गोंदूर, जिल्हा धुळे या ठिकाणी जन्म आहे. आणि शिक्षण कुठे झाले, जे जे स्कूल ऑफ आर्ट्स मुंबई या ठिकाणी शिक्षण झालेलं आहे, लक्षात ठेवा. बरं, सुतारांना याच्या व्यतिरिक्त आणखी कोणते पुरस्कार मिळाले तेही वाक्य महत्वाचे असतील, तेही लक्षात ठेवा. 1999 मध्ये बघा सुतारांना, सन 1999 त्यांना पद्मभूषण का पद्मश्री, कोणता रे, पद्मश्री पुरस्कार आहे. पद्मश्री पुरस्कार 1999 ला त्यांना प्राप्त झाला होता. महत्वाचा असेल, लक्षात ठेवा. आणि पद्मभूषण पुरस्कार पण आहे त्यांना. पद्मभूषण पुरस्कार, पद्मश्री पुरस्कार आणि पद्मभूषण पुरस्कार हा आहे बघा 2016चा. पद्मभूषण पुरस्कार 2016 हे दोन्ही पुरस्कार लक्षात ठेवा. पद्मभूषण 16चा आणि पद्मश्री 1999 आहे बघा. 1999चा पद्मश्री आणि 2016चा पद्मभूषण पुरस्कार. टागोर संस्कृत पुरस्कार 2016 हा पण त्यांना प्राप्त आहे. टागोर संस्कृत पुरस्कार हा लक्षात ठेवा 2016चा पुरस्कार आहे. टागोर संस्कृत पुरस्कार 2016. म्हणजे रामसूत्रांना इतर प्राप्त झालेल्या महत्वाच्या पुरस्कारामध्ये हे दोन महत्वाचे असतील, पद्मश्री 99 आणि पद्मभूषण 2016. हे दोन पुरस्कार वाक्य दिले जाऊ शकतात. जन्म त्यांचा विचारला जाऊ शकतो, गोंदूर, जिल्हा धुळ्याचा, बरोबर आहे. आणि ते काय आहे, शिल्पकार आहे, नोंद आहे, लक्षात ठेवा. याच्या आधीचा पुरस्कार कोणाला मिळाला होता विचारल्यास, अशोक सराफांना तो पुरस्कार मिळाला होता. पहिला पुरस्कार कोणाला दिला गेला, पु ल देशपांडे. स्वरूप कसं आहे, किती लाख रुपये, 25 लाख रुपये. पुरस्कारानुसार साहित्य अकादमी पुरस्काराची स्ट्रक्चर वेगळं आहे बरं का, ते 1 लाख रुपये आहे. आणि बाकी इतर बाल साहित्य, युवा साहित्य किंवा अनुवादक साहित्य, त्याला मला वाटतं 50,000 पुरस्कार स्वरूप आहे. पुरस्कारानुसार रक्कम काय होते, बदलते. त्यामुळे रक्कम लक्षात ठेवा, 25 लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दिलं जातंय. एवढं पुरस्काराबद्दल सफिशियंट आहे. हा पुरस्काराची सुरुवात, पहिला पुरस्कार कोणाला दिला गेला आणि आता अलीकडचे त्यांच्याबद्दलची असणारी माहिती. ओके, चलो पुढचा क्वेश्चन. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला प्राप्त झाला आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्राप्त झाला आहे. हा पुरस्कार टिळकांच्या जयंतीला वितरित केला जातो. कोण देतंय, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुणे यांच्या वतीनं पुरस्काराचं वितरण होत आहे. हा पुरस्कार सुरुवात झाला असता आपण बघा 1 ऑगस्ट. या पुरस्काराची सुरुवात झाली 1 ऑगस्ट 1983. 1 ऑगस्ट 1983 ला पुरस्काराची सुरुवात झाली आहे, बरोबर आहे. या पुरस्कार कोण देते, संस्था लिहून ठेवा.
पुरस्कार देणारी संस्था लोकमान्य टिळक ट्रस्ट पुणे यांच्या वतीने हा पुरस्कार दिला जातो. लोकमान्य टिळकांच्या कार्याबद्दल महात्मा गांधी यांच्या पूर्वी भारतातलं खूप मोठं योगदान टिळकांचं आहे. टिळक युग त्यावेळेला गाजलं होतं. 20 पर्यंत टिळक युग आहे. याचं उत्तर 1-1-1-1 करेक्ट आहे. याचं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. नितीन गडकरी यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. पुरस्काराची घोषणा 1 ऑगस्ट 2025 रोजी पुरस्कार दिला गेला. बघा, घोषणा 23 जुलैची आहे. पुरस्काराची घोषणा कधीची लिहून ठेवा. 23 जुलै 2025 ला घोषणा केली होती आणि 1 ऑगस्टला पुरस्काराचं काय झालंय, वितरण झालेलं आहे. 1 ऑगस्ट 2025 मध्ये पुरस्काराचं वितरण. सध्या हा पुरस्कार केंद्रीय मंत्री असताना नितीन गडकरी यांना तो पुरस्कार प्राप्त आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्या अगोदर हा पुरस्कार 24 मध्ये कोणाला मिळाला होता रे? सुधा मूर्ती यांना तो पुरस्कार आहे. लक्षात ठेवा. 2024 चा पुरस्कार सुधा मूर्ती यांना तो पुरस्कार आहे. वर्ष 2024. 25 चा पुरस्कार नितीन गडकरी यांना आहे. त्याच्या अगोदर 23 ला भारताचे सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो पुरस्कार प्राप्त झाला होता. या पुरस्काराचं स्वरूप कसं आहे असं विचारलं. लक्षात ठेवा. स्वरूप पुरस्कारामध्ये 1 लाख रुपये रोख रक्कम, परत स्मृतिचिन्ह किंवा प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह दिलं जातं. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि 1 लाख रुपये. हा पहिला पुरस्कार मिळाला होता SM जोशी यांना. पहिला पुरस्कार SM जोशी यांना तो पुरस्कार प्राप्त झाला होता. SM जोशी. लक्षात ठेवा. SM जोशी यांना पहिला पुरस्कार मिळाला होता. टिळकांच्या जयंती दिनानिमित्त पुरस्कार दिला जातो. 23 जुलै 1856 जन्म आहे त्यांचा. 23 जुलै 1856 आणि 1 ऑगस्ट 1920 त्यांचा मृत्यू आहे. टिळकांनी केलेलं काम, लाल बाल पाल ही त्रिसूत्री होती महाराष्ट्रामध्ये. बरोबर आहे. त्यांच्या कार्याबद्दल त्यांच्या सगळ्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. पहिला पुरस्कार कुणाला मिळाला? SM जोशी. यंदाचा पुरस्कार नितीन गडकरी. ह्याच्या अगोदर सुधा मूर्ती. 2-3 लक्षात ठेवा. पुरस्कार केव्हा सुरू झालाय? 1 ऑगस्ट 1983. पुरस्काराचं स्वरूप कसं आहे? 1 लाख रुपये, प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह असं त्याचं स्वरूप असणार आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. एवढं महत्वाचं असेल. त्याच्या अगोदर डॉक्टर टेसी थॉमस यांना तो पुरस्कार दिला गेला होता. एवढी माहिती मोर दॅन सफिशियंट आपल्याला. ठीक आहे. हा पुरस्कार केव्हा सुरू झाला, तो केव्हा वितरित केला जातो? दरवर्षी. कोणत्या तारखेला? ही तारीख लक्षात ठेवा. कोणती तारीख? हे वितरण केलं गेलं 23 ऑगस्टला. पुरस्काराची घोषणा केव्हाची आहे? 23 जुलै. 23 जुलैच का? तर 23 जुलै 1856 टिळकांचा काय आहे? जन्म आहे. बरोबर आहे. त्यामुळे याच दिवशी पुरस्काराचं काय केलं जातंय? वितरण करणारी संस्था कोणती आहे असं विचारल्यास लोकमान्य टिळक ट्रस्ट पुण्याच्या वतीनं, स्मारक ट्रस्ट आहे बघा, लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्ट पुण्याच्या वतीनं पुरस्काराचं वितरण केलं जातं. लक्षात ठेवा. महत्वाचं असेल. सुधा मूर्ती पण पर्याय दिलं होतं. तेही उत्तर आहे. पण कधीच आहे ते? 24. याचं उत्तर काय असणार? देवेंद्र फडणवीस. नरेंद्र मोदी पण त्या पुरस्कारामध्ये आहेत. पण कधीच येते? 23. नाही. तिन्ही नावं लक्षात ठेवा. राईट. बाकी चुकीचं नाव दिलं होतं. राईट. चलो, हे 3 पुरस्कार. 2023 चा पुरस्कार नरेंद्र मोदी, 24 चा पुरस्कार सुधा मूर्ती आणि 25 चा पुरस्कार नितीन गडकरी. राईट. दुसरं आणखी एकदा नाव दिलं जाऊ शकते कन्फ्युज करण्यासाठी. एवढं महत्वाचं लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढचा घटक. 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला आहे? 59वा ज्ञानपीठ पुरस्कार 2024 कोणास प्राप्त झाला आहे? जगद्गुरु रामभद्राचार्य, विनोद कुमार शुक्ला, दामोदर मावजे, नीलमणी फुकन यापैकी हा पुरस्कार कोणाला प्राप्त झालाय? मोठा पुरस्कार आहे. महत्वाचा असेल. आतापर्यंत मला वाटतं ज्ञानपीठ पुरस्कार भरपूर प्रश्न पडलेले आहेत रे मित्रांनो. हे पुरस्काराची स्थापना झाली होती बघा 1960 ला. तो उत्तर सांगा. मी देतो काही महत्वाची माहिती. स्थापना वर्ष. पुरस्कार स्थापना 1900 कधीचे? 60. पुरस्काराची सुरुवात झाली होती, वितरणाला सुरुवात 1965 मध्ये पुरस्काराच्या वितरणाची सुरुवात झालेली आहे. 1965. संस्था कोणती? भारतीय ज्ञानपीठ नावाची संस्था आहे. संस्था भारतीय ज्ञानपीठ या संस्थेच्या वतीनं पुरस्कार वितरित केला जातो. पुरस्काराचं स्वरूप कसं आहे?
तर 11 लाख रुपये रोख रक्कम. स्वरूप लिहून ठेवा. पुरस्काराचं स्वरूप जे ऑनलाईन करू लागले त्यांनी वही पुस्तक घेऊन बसा. साईडला महत्वाच्या गोष्टी लिहून घेत चला, महत्वाचं आहे. बघा 11 लाख रुपये रोख रक्कम. 11 लाख रुपये रोख रक्कम. सरस्वती प्रतिमा, सरस्वतीची प्रतिमा. 11 लाख रुपये रोख रक्कम आणि प्रमाणपत्र. सरस्वतीची प्रतिमा आणि सन्मान चिन्ह प्रमाणपत्र. सन्मानपत्र हे पुरस्काराचं काय असेल स्वरूप आहे. मराठी भाषेतल्या बघा आतापर्यंत 4 लोकांना हा पुरस्कार प्राप्त झालाय. 4 लोकांना. मराठी भाषेतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला मिळाला होता असं एक वाक्य दिलेलं असं किंवा मराठी भाषेतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार. हे पोलीस भरतीला सुद्धा महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. मराठी भाषेतला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार कुणाला आहे? ययाती नावाची कादंबरी आहे. ययाती वि स खांडेकर यांना तो पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. 1974 त्यांना तो पुरस्कार दिला गेला होता. वि स खांडेकर. कोणती कादंबरी? ययाती. लक्षात ठेवा, महत्वाचा असेल परत. ठीक आहे. हा पुरस्कार स्थापना कधीची आहे? सन 1960. वितरित केव्हा केला गेला पहिला पुरस्कार? सन 1965. आणि संस्था कोणती आहे? भारतीय ज्ञानपीठ संस्था आहे. यांच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. स्वरूप कसं आहे? 11 लाख रुपये रोख. परत सरस्वतीची प्रतिमा आहे. सोबत सन्मान प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र दिलं जाईल. लक्षात ठेवा. यंदाचा पुरस्कार कुणाला मिळालाय? आता ह्याच्या अगोदरचा 24वा पुरस्कार जो होता तो लक्षात ठेवा. जगद्गुरु रामभद्राचार्य आणि गुलजार यांना तो पुरस्कार प्राप्त झाला होता. बरोबर आहे. कधीचा? वर्ष 2023 पुरस्कार. 23 पुरस्कार वितरण 24. हा 24 पुरस्कार वितरण 25. याच्यात कन्फ्युजन होऊ नका. यंदाचा पुरस्कार कुणाला प्राप्त झाला आहे असं विचारलं. त्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे रे. 2. बऱ्याच लोकांनी 1 दिले. 1 नाही रे. पर्याय क्रमांक 2 आहे त्याचं उत्तर. 25 पुरस्कार. 24 केला येतं. ते वर्ष 24 झालंय पुरस्काराचं, म्हणजे पुरस्कार 24 आहे. तो जाहीर केलाय कधी? 25. मी तर ऑलरेडी दिले बघा. कितवा पुरस्कार आहे तो? 59वा असं म्हटले सरळ सरळ प्रश्नामध्ये. 59वा दिला. 58वा दिला असतं तर उत्तर पर्याय क्रमांक 1 आला असतं. जगद्गुरु रामभद्राचार्य संस्कृतचे महान पंडित आहेत. त्यांच्यासाठीचा पुरस्कार तो होता. आणि गुलजार उर्दू कवी आहेत, त्यांना तो पुरस्कार दिला गेला होता. आता यंदाचा पुरस्कार कोणाला मिळालाय? विनोद कुमार शुक्ला यांना तो पुरस्कार मिळाला. छत्तीसगड मधले पहिले लेखक आहेत ते. छत्तीसगड मधील पहिले लेखक लक्षात ठेवा. एक महत्वाचं वेगळे पण म्हणून लक्षात ठेवा. छत्तीसगड मधला हा पहिला पुरस्कार असेल त्यांना प्राप्त झालेला. आणि हिंदी भाषेमधले ते कुठल्या भाषेचे लेखक आहेत असं विचारल्यास हिंदी भाषा लेखक आहेत. हिंदी भाषा लेखक. आणि हिंदी भाषेकरिता ज्ञानपीठ पुरस्कार हा कितवा ठरला आहे? तर तो 12वा ज्ञानपीठ पुरस्कार ठरलाय, लक्षात ठेवा. हिंदी भाषेतला कितवा? 12वा ज्ञानपीठ पुरस्कार ठरला आहे. हिंदी भाषेतला 12वा ज्ञानपीठ पुरस्कार. निवड समितीचे अध्यक्ष कोण होते? तर यंदाच्या निवड समितीचे अध्यक्ष प्रतिभा रे या निवड समितीच्या अध्यक्षा होत्या. बरोबर आहे. हा किती भाषेकरता पुरस्कार दिला जातो कमेंट करून सांगा रे. हा येत भेटला होता, अगदी बरोबर आहे. हा पुरस्कार किती भाषेकरता मिळतो? तर लक्षात ठेवा. आपल्या भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 8 मध्ये एकूण जेवढ्या भाषा आहेत, अनुसूची 8 मध्ये किती भाषा आहेत रे? 22 भाषा आहेत. त्यामध्ये एक राजस्थानी प्लस एक इंग्लिश. राजस्थानी आणि इंग्लिश अशा एकूण किती भाषा? मग 24 भाषेकरिता हा पुरस्कार दिला जातो. 24 भाषा. लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. भारतीय राज्यघटनेच्या अनुसूची 8 मधले किती? 22 भाषा, परत एक राजस्थानी भाषा आणि सोबत कोणती? इंग्रजी भाषा. अशा 24 भाषेकरता पुरस्कार दिला जातो. बरोबर आहे. बघा विनोद कुमार यांच्याबद्दल थोडीशी माहिती लक्षात ठेवा. विनोद कुमार शुक्ला. आता यांना हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती लक्षात ठेवा. विनोद कुमार शुक्ला यांचा जन्म लिहून ठेवा. 1 जानेवारी 1937 मधला जन्म आहे. 1 जानेवारी 1937. 1 जानेवारी 1937. राजनांदगाव. कुठले? छत्तीसगड मधलं गाव आहे बघा. छत्तीसगड. बरोबर आहे. यांना हिंदी भाषेकरता कितवा पुरस्कार आहे असं एखादं वाक्य असू शकतं मध्ये. लक्षात ठेवा कितवा ते? 12वा पुरस्कार असेल. हिंदी भाषेकरता 12वा पुरस्कार असेल. राइट. नेक्स्ट. दीवार में एक खिड़की रहती थी
या त्यांच्या काव्यसंग्रहाबद्दल 1999 साहित्य अकादमीचा पुरस्कार आहे त्यांना. साहित्य अकादमी पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना. त्यांच्या काय कादंबरीसाठी सांगा, कोणती कादंबरी आहे? दीवार में एक खिड़की रहती थी. दीवार में एक खिड़की रहती थी. या त्यांच्या साहित्य कृतीसाठी त्यांना कोणता पुरस्कार मिळालाय? सन 1999 साहित्य अकादमी पुरस्कार हा त्यांना दिला गेला होता. त्यांच्या कादंबरीच्या साहित्य कृती संदर्भात दिला पुरस्कार आहे. हे एवढं महत्वाचं असेल, लक्षात ठेवा. यंदाचा पुरस्कार विनोद कुमार शुक्ला यांना, अगोदरचा पुरस्कार गुलजार आणि रामभद्राचार्य यांना तो पुरस्कार मिळाला होता. बरोबर आहे. आणखी महत्वाचं, महाराष्ट्रामधला हा पुरस्कार आतापर्यंत कोणाकोणाला प्राप्त झाला आहे? थोडक्यात बघा. झालं काय? चला महाराष्ट्रामध्ये पुरस्कार बघू. ज्ञानपीठ पुरस्कार महाराष्ट्र. चला बघा, दिसते का तुम्हाला? बघा आता हा मागचे काही पुरस्कार आहेत, मागचे काही वर्षांनी पुरस्कार आहेत बघा. यातला 58 पुरस्कार वर्ष 2000 किती रे? 23. बरोबर आलं का? प्रश्न आम्ही 24 दिलं होतं. 24 म्हणजे कधीचा पुरस्कारची घोषणा? 25शी. पुरस्कार 24चा. आता पुरस्कार 23चा, घोषणा 24शी. म्हणजे 58 पुरस्कार कुणाला मिळालाय? गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य. कोणत्या भाषेकरता? उर्दू आणि संस्कृत. त्याच्या अगोदर 57वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळाला होता? दामोदर मावजो यांना तो पुरस्कार आहे कोकणी भाषेकरता. आता हे दामोदर मावजो त्या प्रश्नाच्या ऑप्शन मध्ये पण आहे बघा. हे दोन्ही लक्षात ठेवा, महत्वाचं असेल. त्याच्यानंतर नेक्स्ट आणखी बघा, मराठी भाषेकरता विजेते कोण कोण आहेत? मराठी भाषेचे विजेते 4 जण आहेत. मराठी भाषेकरता हा पुरस्कार कोणाला आहे? एक 10वा पुरस्कार मिळाला होता वि स खांडेकर यांना. ययाती कादंबरीसाठी वि स खांडेकर यांना तो पुरस्कार मिळाला होता. एका पानाची कहाणी ही त्यांच्या आत्मचरित्रेवर का, लक्षात ठेवा. एका पानाची कहाणी हे वि स खांडेकरांचं आत्मचरित्र आहे. अतिशय उत्कृष्ट मराठी भाषेतली साहित्य कृती त्यांनी तयार केली होती, ती म्हणजे ययाती, कच, शर्मिष्ठा, देवयानी अशी बरीच कॅरेक्टर त्यात दाखवलेत. प्रेमाचा अनेक छटा दर्शवणारं ते खूप सुंदर असं पुस्तक आहे. ययाती नावाचं कादंबरी ती. हे कोणतं वर्ष? 1974. वि स खांडेकरांचा पुरस्कार मिळाला होता. पहिला मराठी भाषेतला ज्ञानपीठ पुरस्कार विचारला होता. हे नाव लक्षात ठेवा, विष्णू सखाराम खांडेकर. हे पूर्ण नाव वाचायचं कारण पोलीस भरतीला कधी कधी फुल फॉर्म विचारते बरं का, लक्षात ठेवा. वि स खांडेकरांचं पूर्ण नाव काय आहे? विष्णू सखाराम खांडेकर. 23वा पुरस्कार वि वा शिरवाडकर यांना तो पुरस्कार मिळाला होता. काव्यसंग्रह आहे त्यांचा विशाखा नावाचा. विशाखा काव्यसंग्रह 1987 मला तो पुरस्कार आहे. विष्णू वामन शिरवाडकर. त्यानंतर 39वा पुरस्कार गोविंद विनायक करंदीकरांचा अष्टदर्शन या काव्यसंग्रहाबद्दल त्यांना तो पुरस्कार दिला गेला होता. अष्टदर्शन 2003चा त्यांचा काव्यसंग्रह, 3चा पुरस्कार त्यांना. आणि 50वा बघा, भालचंद्र नेमाडे हिंदू कोसलागार, हिंदू जगण्याची समृद्ध अडचण अडगळ या नावाची साहित्यकृती कादंबरी आहे त्यांची. त्यांच्या कादंबरीबद्दल 2014चा ज्ञानपीठ पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं असेल. विखुरलेले मोती नावाचे एक आत्मचरित्र आहे. विखुरलेले मोती नावाचं आत्मचरित्र कोणाचं आहे? भालचंद्र नेमाडे यांचं ते आत्मचरित्र आहे. लक्षात ठेवा, महत्वाचं असेल. भालचंद्र नेमाडे, विखुरलेले मोती. त्यांची कादंबरी हिंदू कोसलागार. त्यानंतर नेक्स्ट पहिला ज्ञानपीठ ययाती या कादंबरीसाठी. आणि वि स खांडेकर यांचं आत्मचरित्र कोणतं? एका पानाची कहाणी. आणि इथली कादंबरी कोणती? खांडेकर नेमाडे यांची विखुरलेले मोती. हे लक्षात ठेवा. यंदाचा हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे ते नाव पण महत्वाचं असेल आणि मागच्या वेळचा पुरस्कार, दोन्ही लक्षात ठेवा, महत्वाचं असेल. बरोबर आहे. वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर, करंदीकर आणि नेमाडे महाराष्ट्रातले मराठी भाषेतले 4 साहित्यिक आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळालाय. इकडे मग याच्या अगोदरचा पुरस्कार दोघांना मिळाला होता, गुलजार आणि जगद्गुरु रामभद्राचार्य. आणि आत्ताचा हिंदी भाषेकरिता तो पुरस्कार दिला गेला हिंदी भाषेकरिता विनोद कुमार शुक्ला. कुठले ते? छत्तीसगड मधले आहेत. हिंदी भाषेकरिता कितवा? 12वा पुरस्कार आहे. एवढं मोर दॅन सफिशियंट आहे. एवढी माहिती लक्षात ठेवा, तुमचा क्वेश्चन चुकणार नाही यावरचं परत. ठीक आहे. हे फार जास्त धुणं जायचं नाही. हे 2 वर्ष अलीकडचे बघितलं सफिशियंट आहे. मागच्या वर्षी कुणाला मिळाला होता, या वर्षी कुणाला मिळाला आहे, एवढं 2 मध्ये लक्षात ठेवत चला. पुढचा क्वेश्चन बघू लगेच. इकडे होतो आपण. बरोबर. याचं उत्तर काय मग? पहिला क्रमांक 2. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन. चला ऑनलाईन वाले क्या हुआ है? चला वाचा क्वेश्चन, उत्तर द्या.
39वा राजश्री शाहू पुरस्कार 2025 कोणास प्राप्त झाला आहे? सर्च मारा तुम्ही आता. कोणाला मिळालाय राजश्री शाहू पुरस्कार? राजश्री शाहू पुरस्कार 2025. पर्याय बघा, जब्बार पटेल, डॉक्टर जब्बार पटेल, पन्नालाल सुरान, त्यांचा अभय भंग आणि यापैकी नाही. 3 पैकी एक उत्तर द्यायचं. चला बघा कोणाला मिळालंय. चित्रपट आणि दिग्दर्शन क्षेत्राशी संबंधित असलेली व्यक्ती आहे. तर चित्रपट आणि दिग्दर्शन क्षेत्राशी संबंधित उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डॉक्टर जब्बार पटेल यांना तो पुरस्कार मिळाला आहे. या पुरस्काराची सुरुवात झाली होती सन 1984 मध्ये. पुरस्काराची सुरुवात सन 1984 मध्ये पुरस्कार सुरू झाला आहे. राजाजी शाहू यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार दिला जातो. 26 जून 2025 रोजी पुरस्काराचं वितरण झाले बरं का. 26 जून 2025 रोजी पुरस्काराचं काय झालेलं आहे? वितरण. पुरस्काराचे वितरण 26 जून 2025. आता याच दिवशी का 26 जून 1874 राजश्री शाहू यांचा जन्म आहे. कधी 26 जून 1874 राजश्री शाहू यांचा जन्म आहे. 6 मे 1922 त्यांचा मृत्यू आहे. म्हणजे जन्मदिवस म्हणजे जयंती म्हणून त्या दिवशी 26 जूनला या पुरस्काराचं वितरण केलं जातं. बरोबर आहे. चौथे शाहू, त्यानंतर परत कोल्हापूर संस्थान छत्रपती म्हणून त्याचा गौरव आहे. राजे शाहू महाराजांच्या स्मरणार्थ 2000 हा पुरस्कार दिला जातो. 25वा पुरस्कार कोणाला मिळालाय? जब्बार पटेल हे नाव लक्षात ठेवा. जर बायचान्स प्रश्न आला तर महत्वाचा असेल. या पुरस्काराचं स्वरूप लिहून ठेवा साईडला. स्वरूप 1 लाख रुपये रोख रक्कम, 1 लाख रुपयाची रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र, प्रमाणपत्र हे या पुरस्काराचं स्वरूप आहे. बरोबर. याचं उत्तर 2 राहिले मित्रांनो. पर्याय क्रमांक 1 त्याचं उत्तर 1 आलंय बऱ्यापैकी. काही विद्यार्थ्यांचं 1-2 मिनिटांचं चुकलं असेल कदाचित. चला कंटिन्यू बघा. तुमची पूर्ण सिरीज मी इंडेक्स आणि अहवाल घेतलेत. 16-17 इंडेक्स आणि अहवाल कव्हर केलेत. त्याची पीपीटी तुम्हाला मिळेल ऑनलाईन ऑफलाईन सगळ्यांनाच. ती पीपीटी स्पष्टीकरणासह अवेलेबल होऊन जाईल. फक्त इथून पुढचे जे आहेत ते ऑनलाईनच. ऑनलाईन बघा. चला तुम्हाला पुढे आणखी घरी गेला किती पाहता येते. राईट. चला बघा नेक्स्ट. लक्षात ठेवा 1 लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दिलं गेलंय. पहिला पुरस्कार लिहून ठेवा. भाई माधवराव बागल, भाई माधवराव बागल यांना पहिला पुरस्कार प्राप्त झाला होता. पहिला राजश्री शाहू पुरस्कार कोणास मिळाला होता हे नाव लक्षात ठेवा. भाई माधवराव बागल यांना तो पुरस्कार दिला गेला होता. आणि हा पुरस्कार बघा राजश्री शाहू महाराज यांच्या 151व्या जयंती दिनानिमित्त, 151वी जयंती राजश्री शाहू महाराजांची, त्याबद्दल त्यानिमित्तानं हा पुरस्कार पण दिला गेला होता. एवढे 2-3 वाक्य संदर्भातले महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा. राईट. एक हा पुरस्कार यंदा कुणाला मिळालाय? जब्बार पटेल. कोण आहे ते? चित्रपट व दिग्दर्शन क्षेत्राशी संबंधित व्यक्ती आहेत त्यांना हा पुरस्कार दिला गेला. साहित्य, कलाकृती, दिग्दर्शन, संगीत, विविध क्रीडा इत्यादी क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार जब्बार पटेल यांना तो पुरस्कार आहे. लक्षात ठेवा. बरोबर आहे. ह्याच्या अगोदर अभय बंग आणि राणी बंग या दोघांना तो पुरस्कार दिला गेला होता. त्याच्या मला वाटतं पीवायक्यूला क्वेश्चन पण आहे. ज्ञानपीठ पुरस्कार सुद्धा क्वेश्चन आहेत. मी असेच पुरस्कार निवडतोय त्याच्यावर बऱ्यापैकी पीवायक्यूला काय पडलेत? क्वेश्चन पडलेत. आपल्याला पद्म पुरस्कार मी गेलोच नाही. 139 पद्म पुरस्कार आहेत. त्यापैकी चला कमेंट करा तुम्ही सांगा रे. यंदाच्या 139 पद्म पुरस्कारापैकी महाराष्ट्राला किती पद्म पुरस्कार प्राप्त झाले आहेत? कमेंट करून सांगा तुम्ही. ऑनलाईन ऑफलाईन सांगा. 2 कुठे? महाराष्ट्राला एकूण पद्म पुरस्कार 3 आले हो त्याच्यामध्ये. महाराष्ट्राला एकूण पद्म पुरस्कार किती मिळाले आहेत? चला पुढचा पुरस्कार बघूया. तोपर्यंत ऑनलाईन वाली सांगा पटकन. बघा विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 रावसाहेब रंगराव बोराडे यांना तो पुरस्कार मिळाला आहे. हा प्राप्त झालेला पुरस्कार ते कितवे मानकरी ठरले आहेत? बोराडे यांना तो पुरस्कार मिळाला आहे. ते कितवे मानकरी ठरले आहेत? कोणता पुरस्कार? विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2024 कुणाला मिळाला? तो रावसाहेब रंगराव बोराडे यांना तो पुरस्कार प्राप्त झाला आहे. ते कितवे मानकरी ठरले आहेत? हा पुरस्कार प्राप्त करणारे पर्याय 12वे, 13वे, 14वे, 15वे. गोविंद विनायक करंदीकर यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो. कितवा पुरस्कार ठरला आहे एवढं सांगायचं आहे. पुरस्काराची सुरुवात केव्हा झाली होती बघा.
पुरस्कार 2011 मध्ये पुरस्कार दिला गेला होता पहिल्यांदा. 2011 हा पहिला पुरस्कार कुणाला प्राप्त झाला आहे ते लिहून ठेवा. 2011 के जे पुरोहित यांना तो पुरस्कार दिला होता. के जे पुरोहित 2010 ला या पुरस्काराची सुरुवात आहे बरं का. 2010 यंदाचा पुरस्कार कोणाला मिळालाय? रावसाहेब बोराडे यांना. त्यांना कितवा पुरस्कार आहे लक्षात ठेवा. हा त्याचा पुरस्कार 14वा पुरस्कार आहे. 14वा विदा करंदीकर पुरस्कार 14वा पुरस्कार आहे. आता ह्याच्या अगोदर 13वा पुरस्कार रवींद्र शोभणे यांना तो पुरस्कार मिळाला होता. कितवा? 13वा. आणि त्याच्या अगोदर 12वा पुरस्कार पण लिहून ठेवा. 12वा पुरस्कार हा प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना तो पुरस्कार प्राप्त झाला होता. 12वा. 14वा पुरस्कार रावसाहेब बोराडे यांना तो पुरस्कार प्राप्त आहे. विंदा करंदीकर पुरस्कार मराठी भाषा विभाग महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पुरस्कार दिला जातो. लक्षात ठेवा. संस्था कोणती? तर महाराष्ट्र शासन जाहीर करत आहे. मराठी साहित्य विभाग. मराठी साहित्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं पुरस्काराचं वितरण केलं जातं. पुरस्काराचं स्वरूप काय आहे ते लिहून ठेवा. 10 लाख रुपये रोख रक्कम. पुरस्काराचं स्वरूप 10 लाख रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र हे पुरस्काराचं स्वरूप असेल. बऱ्याच वेळेला प्रश्नामध्ये काही क्वेश्चन मध्ये पुरस्काराचं स्वरूप दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे स्वरूप कधी कधी विचारतंय. ज्ञानपीठचं स्वरूप विचारलं किती रुपये रे? ज्ञानपीठ पुरस्काराचं किती लाख रुपये? 25 लाख रुपये. आणि महाराष्ट्र भूषण पुरस्कार किती? महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणखी बघा रावसाहेब बोराडे यांच्या संदर्भात बघा. ह्या पुरस्कार लक्षात ठेवा. 14वे मानकरी ठरले आहेत. पहिला पुरस्कार, दुसरा पुरस्कार किती? महाराष्ट्र भूषणाचे 25 लाख आणि ज्ञानपीठचे 1,11,00,000. 11 लाख आहे. इथले कन्फ्युज झालो का? 25 लाख रुपये हे महाराष्ट्र भूषण पुरस्कार आणि 11 लाख रुपये ज्ञानपीठ पुरस्कार. इकडे किती येतं? 10 लाख रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र. कोण देत आहे? महाराष्ट्र साहित्य विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीनं पुरस्काराचं वाटप केलं जात आहे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार यंदा कुणाला प्राप्त झाला आहे? मागच्या वर्षी कुणाला होता? रवींद्र शोभणे. मला वाटतं यांचा प्रश्न पडलाय बघा मागच्या वेळेला PYQ ला. आता यांचा प्रश्न तुला पडू शकतो, येऊ शकतो. आता नाव तरी विचारतील, नाहीतर किती पुरस्कार तो विचारला जाईल. 14 विचारलं नाव लक्षात ठेवा. कोण येतं? रावसाहेब रंगराव बोराडे यांना तो पुरस्कार प्राप्त झाला आहे. चला नेक्स्ट. साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणास प्राप्त झाला आहे? साहित्य अकादमी पुरस्कार 2024. आता हे सगळेच नावं चर्चेमधली आणि सगळेच साहित्य पुरस्काराच्या संदर्भातच नाव आहे जवळपास. चला सांगायचं उत्तर 14 बरोबर आहे तुमचं उत्तर. चला ऑनलाईन वाले बघा. साहित्य अकादमी पुरस्कार 2024 कोणास प्राप्त झाले? प्रदीप कोकरे आहे बरं का. सुधीर रसाळ, शरण कुमार लिंबाळे आणि डॉक्टर सुरेश सावंत. हा पुरस्कार कोणास प्राप्त झाला आहे? साहित्य अकादमी पुरस्कार. सुरुवात झाली होती सन 1954 ला. पुरस्काराबद्दल थोडीशी माहिती बघा, लिहून घ्या. सुरुवात, स्थापना वर्ष आणि सुरुवात झालेलं वर्ष. 1954 ची पुरस्काराची स्थापना आहे आणि 1955 ला पुरस्काराचं वितरण आहे. 55. 1 लाख रुपये ताम्रपट दिलं जाते साहित्य अकादमीच्या वतीनं. 1 लाख रुपये स्वरूप लिहून ठेवा. याचं स्वरूप 1 लाख रुपये रोख रक्कम. ताम्रपट 1 लाख रुपये रोख रक्कम ताम्रपट. आणि पुढे काय? चुकू द्या. चुकलं तर डिलीट करायची गरज नाही. चुकू द्या काय अडचण नाही. सराव सुरू आहे आपला. बरोबर आहे. आणि तुमच्या प्रश्नानंतर उत्तर चुकून हे लक्षात ठेवा फक्त. राईट. आता मध्ये काय येतोय प्रश्न बघा. जसं आयोग टाकते का त्या टाईपचे प्रश्न आहेत जवळपास. बरोबर. त्यामुळे तुमचा सराव चांगला होतोय. फक्त हे व्यवस्थित लिहून घे. चला सांगा रे ऑफलाईन वाले कुणाला भेटला पुरस्कार? सुधीर रसाळ का प्रदीप कोकरेंना? बघा 3-2 नाव आहे त्याच्या जवळचे. सुरेश सावंत पण आहेत. हे एवढं लिहून ठेवा. 1 लाख रुपये रोख रक्कम. ताम्रपट दिला जातो. ताम्रपटाची ती साहित्य कृती आहे ती दिली जाते बक्षीस म्हणून. आणि त्याच्यासोबत सन्मान चिन्ह सुद्धा मिळते. सन्मान चिन्ह प्राप्त होतं. स्वरूप पुरस्काराचं स्वरूप साहित्य अकादमी पुरस्कार
यंदाचा मराठी भाषेकरता हा पुरस्कार कुणाला मिळाला? यामध्ये एक भाषा सोडून आहे बरं का, एकूण 23 भाषेकरता यंदा म्हणजे 2025 ला एकूण किती भाषेकरता पुरस्कार दिलाय? वाक्य आलं तर लक्षात ठेवा. यंदा साहित्य अकादमीचा पुरस्कार 23 भाषेकरता दिलेला पुरस्कार, 23 भाषा. त्यातली कोणती वगळता? बंगाली भाषा वगळता. बंगाली भाषा वगळता किती भाषेकरता? 23 भाषेकरता पुरस्कार दिला. दरवर्षी 24 भाषेकरता पुरस्कार दिला जातो. मग यंदा 23 भाषेकरता पुरस्कार आहे. 1960 ला, 1968 ला आणि मला वाटतं 1973 ला 3 वेळा बंगाली भाषेला यामधनं वगळलं गेलं आहे, लक्षात ठेवा. या 3 वर्षी बंगाली भाषेला वगळून पुरस्कार दिला. आता चौथ्यांदा बंगाली भाषेला वगळलंय या वर्षी, बरोबर आहे. 1960, 1963, 1973 आणि आता चौथ्यांदा 2025, बरोबर. ही बंगाली भाषा वगळून किती भाषेला? 23 भाषेकरता पुरस्कार दिला गेला. यातलं फक्त साहित्य अकादमी पुरस्कार शब्द टाकायचा राहिला माझा. आपण फक्त मराठी भाषेबद्दल बोलतोय. मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार कुणाला मिळाल्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सुधीर रसाळ. सुधीर रसाळ यांना तो पुरस्कार दिलाय. विंदांचे गद्य रूप या त्यांच्या पुस्तकाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेलाय. त्यांची साहित्य कृती विंदांचे गद्यरूप ही त्यांची साहित्य कृती आहे, लक्षात ठेवा बरं का. त्यांना हा पुरस्कार दिला गेला आहे. आता यांच्या वरतीमध्ये सुधीर रसाळ हे नेमके बॅकग्राऊंड बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ जे आहे त्या विद्यापीठामध्ये मराठी विभाग प्रमुख आहेत. ते विभाग प्रमुख म्हणून त्यांनी कार्य केलं आहे, लक्षात ठेवा. कुठं? शॉर्टकट बामू म्हणतो आपण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये कोणत्या विभागाचे? मराठी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून त्यांनी काम केलं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर परत कोकणी भाषेकरता यंदाचा पुरस्कार कुणाला मिळाला ते लिहून ठेवायचं साईडला. कोकणी भाषेकरता यंदाचा साहित्य अकादमीचा पुरस्कार कोकणी भाषा मुकेश थळी यांना तो पुरस्कार आहे, लक्षात ठेवा. मुकेश थळी. या अगोदर कोकणी भाषेचा पुरस्कार विचारला गेला बरं का, यंदा विचारला जाऊ शकतो. मुकेश थळी. रंगतरंग निबंध संग्रह आहे. रंगतरंग या निबंधा संदर्भात दिलेला पुरस्कार आहे. मुकेश थळी यांना कोकणी भाषेचा हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. 23 पुरस्कार 24 भाषेकरता होता. कृष्णात खोत यांना कधीचा पुरस्कार? 2023 पुरस्कार प्राप्त आहे. 2023 पुरस्कार कृष्णात खोत यांना तो पुरस्कार प्राप्त आहे. 2023 रिंगाण या त्यांच्या साहित्य कृतीबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेला होता. वर्ष 2023 रिंगाण. त्याच्या अगोदर प्रवीण बांदेकर यांना तो पुरस्कार मिळाला होता 2022 प्रवीण बांदेकर. उजव्या सोंडेच्या बाहुल्या या नावाची कादंबरी होती. उजव्या सोंडेच्या बाहुल्या, मला हा प्रश्न पडला होता अगोदर 23च्या परीक्षेमध्ये. आता 23 बघा कृष्णात खोत कादंबरी रिंगाण. आणि यंदाचा पुरस्कार कोणाला आहे? सुधीर रसाळ. यांची कादंबरी कोणती? पुस्तक आहे विंदांचे गद्यरूप. विचारलं जाईल, लक्षात ठेवा. विंदांचे गद्यरूप या साहित्य कृतीबद्दल त्यांना तो पुरस्कार आहे. आणि निबंध म्हणून कोणता? रंगतरंग. तो पुरस्कार कोकणी भाषेकरता कुणाला मिळालाय? मुकेश थळी यांना तो पुरस्कार मिळाला आहे. आणखी काही बघा, एकूण भाषा किती येतं? 24 आहेत. यंदाचा पुरस्कार किती भाषेकरता? 23 भाषेकरता मिळाले. कोणती भाषा वगळली? बंगाली भाषा वगळली. आतापर्यंत किती वेळा वगळली ती? आतापर्यंत 4 वेळा. ह्याच्या अगोदर 3 वेळा. थोडं आणखी माहिती असलं बघा, ती बघू थोडक्यात असेल तर. इतर भाषा बघा तुम्हाला त्यात दिसत कदाचित. काव्य संग्रह समीर तांती आसामी. चला, जेवढे ऑनलाईन आहेत तुम्ही नंतर त्याची स्क्रीनशॉट काढून ठेवा, एकदा नजर टाका बघ त्याच्यावर. शक्यतो प्रश्न असायचा नाही. आता एवढ्या कुठं 23 भाषा पाठ करत बसणार, कुठं दिला गेलाय. त्यातलं जे महत्वाचं वाटतं आपल्याला ते पाहायचा प्रयत्न करायचा बाबा कोणाचा. काव्य संग्रह समीर तांती, दिलीप झवेरी गुजराती. कादंबरीसाठी अरण राजा, त्यानंतर ईस्टर्न केरे. एवढं सगळं पाठ करणं शक्य नाहीये. तुम्ही नंतर घरी गेला तुम्ही पण एवढं लक्षात ठेवा. साहित्य समीक्षा के.व्ही. नारायण कन्नड आणि सुधीर रसाळ मराठी. हे 2 लक्षात ठेवा. लक्ष्मणराव तेलुगू आणि अतिल कुल्ला उर्दू. बाकी नाटक महेश्वर सोरेन संथाली नावाचं नाटक आहे. हे नाटक लक्षात ठेवा, साईडला लिहून ठेवायला वाटलं तर. नाटक महेश सोरेन संथाली. आणि निबंधासाठी कोकणी आताच नाव लिहून देतो तुम्हाला मुकेश
कळली. अशी टोटल 23 भाषेकरता हा पुरस्कार जाहीर होतो. एवढ्या सगळ्या भाषा आपल्याला पाठ करून लक्षात ठेवणं शक्य नाही. जेवढं तुम्हाला आता लिहून दिलं होतं तेवढं लक्षात ठेवा, तेवढं मोर दॅन सफिशियंट आहे. आणखी काही पुरस्कार आहेत बघा साहित्यामधलेच. त्यातलं साहित्य अकादमी युवा पुरस्कार असं नाव टाका. साहित्य अकादमी युवा पुरस्कार. साहित्य अकादमी युवा पुरस्कार. चला ऑनलाईन वाले सांगा मला, या यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? साहित्य अकादमी युवा पुरस्कार. चला साहित्य अकादमीचा कोणता पुरस्कार? युवा पुरस्कार कोणाला मिळाला आहे सांगा पटकन. उत्तर पर्याय हे जर असतील त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे प्रदीप कोकरे यांना तो पुरस्कार प्राप्त झालेला आहे. लक्षात ठेवा, कोल्हापूर इथले ते आहेत प्रदीप कोकरे यांना तो पुरस्कार आहे. या पुरस्काराबद्दल स्वरूप कसं असतंय, युवा पुरस्कार जो आहे तो याची रोख रक्कम 50,000 रुपये आहे बरं का. लक्षात ठेवा 50,000. हा 2011 सुरू झालेला पुरस्कार आहे. वर्ष 2011. 50,000 रुपये. ताम्रपट आणि सोबत स्मृतिचिन्ह. ताम्रपट आणि स्मृतिचिन्ह हे पुरस्काराचं स्वरूप असेल. कोणता पुरस्कार? साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार प्रदीप कोकरे यांना तो पुरस्कार मिळालाय. प्रदीप कोकरे कोल्हापूरचे आहेत. कादंबरी कोणती? खोल खोल दुष्काळा डोळे या नावाची कादंबरी आहे. खोल खोल दुष्काळा डोळे. खोल खोल दुष्काळ डोळे या नावाची त्यांची साहित्यकृती. याबद्दल प्रदीप कोकरे यांना पुरस्कार दिला गेला आहे. लक्षात ठेवा. पुरस्कार स्वरूप कशा दिलं? कादंबरी कोणती आहे? जर तुम्हाला कादंबरी विचारली तर कादंबरी लक्षात ठेवा कोणती आहे? खोल खोल दुष्काळा डोळे खोल या नावाची कादंबरी आहे. कोणाला मिळतो? प्रदीप कोकरे. कुठले येते? कोल्हापूर. पुरस्कार केव्हा सुरू झालाय? 2011. स्वरूप काय आहे? 50,000 रुपये. ताम्रपट आणि स्मृतिचिन्ह. बरोबर आहे. सेम असाच अजून एक पुरस्कार आहे साहित्य अकादमी बाल पुरस्कार. त्या बाल साहित्य अकादमी पुरस्कार 35 वर्षाखाली ज्यांचं वय आहे अशा लेखकांना हा पुरस्कार दिला जातो. वाक्य महत्वाचं असेल. हा पुरस्कार सुरू झाला होता वर्ष 2010 ला. पुरस्कार 2010 ला या पुरस्काराची सुरुवात करण्यात आली होती. वर्ष 2010. याही पुरस्कार स्वरूप सेम आहे बघा. 50,000 रुपये आणि ताम्रपट 50,000 रुपये आणि ताम्रपट. 2010चा पुरस्कार आहे. मग 2000 आत्ता सध्याचा प्रदीप कोकरे. बरोबर आहे, करेक्ट आहे. आता हे प्रदीप कोकरे झालं संपलं युवा पुरस्कार. आता मला सांगा बाल साहित्य पुरस्कार 2025चा कोणाला प्राप्त झाला आहे? ते सुधीर रसाळ आपण बघितलं. उत्तर साहित्य अकादमी मराठी पुरस्कार सुधीर रसाळांना. युवा पुरस्कार प्रदीप कोकरे यांना. तसा साहित्य अकादमीचा बाल पुरस्कार कोणाला मिळाला आहे सांगा? पी शिंदे. अगदी करेक्ट आहे मित्रा. सुरेश सावंत यांना तो पुरस्कार आहे. सुरेश सावंत. लक्षात ठेवा सुरेश सावंत यांना तो पुरस्कार मिळाला. यांची कादंबरी सांगा रे पटकन. करेक्ट आहे. आभाळ माया. मराठी पण तुम्हाला विचारलं जाऊ शकते. लक्षात ठेवा आभाळ माया. आभाळ माया या त्यांच्या साहित्यकृतीबद्दल त्यांना बाल साहित्य पुरस्कार दिला गेलाय. आणि हा पुरस्कार कोणाला मिळतो? 35 वर्ष वयाखालील. एकूण किती भाषा इकडेही किती भाषा रे? 24 भाषा. इकडे सुद्धा किती भाषा? 24 भाषा आहेत. लक्षात ठेवा 24 भाषेकरता पुरस्कार दिला जातो. महत्वाचा असेल. आणखी एक महत्वाचा पुरस्कार साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार एक आहे. अनुवाद. साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार. साहित्य अकादमी अनुवाद पुरस्कार आहे. साहित्य अकादमी चारही पुरस्कार लक्षात ठेवा. कुठले कुठले बघितले आपण? साहित्य अकादमी मराठी पुरस्कार कोणाला? सुधीर रसाळ यांना. त्यानंतर साहित्य अकादमी युवा पुरस्कार कोणाला? प्रदीप कोकरे यांना. आणि साहित्य अकादमीचा बाल पुरस्कार कोणाला? सुरेश सावंत यांना. तसा साहित्य अकादमीचा कोणता? अनुवादक पुरस्कार 2025 कोणाला प्राप्त झाला आहे? मराठीमध्ये बरं का. मराठीमध्ये कोणाला? सुदर्शन. लक्षात ठेवा नाव लिहून ठेवा. सुदर्शन आठवले. सुदर्शन आठवले यांना तो पुरस्कार प्राप्त झाला आहे. सुदर्शन आठवले. एक साहित्य कृती आहे बघा. काय दिले? द डिफिकल्टी. द डिफिकल्टी
ऑफ बिंग, द डिफिकल्टी फॉर बिंग गुड, द डिफिकल्टी फॉर बिंग गुड या नावाची कादंबरी आहे. ती कादंबरी कोणाची बघा, गुरु चरणदास यांची कादंबरी आहे. गुरु चरणदास लिखित कादंबरी, इंग्रजी कादंबरी आहे, लक्षात घ्या. इंग्रजी कादंबरीचा मराठीमध्ये अनुवाद कोणी केलाय, सुदर्शन आठवले यांनी अनुवाद केलाय आणि या त्यांच्या अनुवादाबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला गेलाय. हा पुरस्कार सुद्धा, अनुवादाचा पुरस्कार सुद्धा किती भाषेकरता, 24 भाषेकरता मिळतो. 24 भाषा 4 पुरस्कारासाठी कॉमन आहे. स्वरूप कसं आहे तेच, 50,000 रुपये ताम्रपट हे स्वरूप आहे त्याचं, 50,000 रुपये आणि ताम्रपट, म्हणजे तिन्ही पुरस्कार स्वरूप सारखंच आहे. फक्त साहित्य अकादमीचा मुख्य पुरस्कार वगळता. चला एवढे पुरस्कार लक्षात ठेवा. ऑलमोस्ट तुमचा घटक कव्हर झाला असेल मला वाटते. 6-7 पुरस्कार तुमचे झाले. 6-7 कसे, हे 3-4 आणखी एक्स्ट्रा, म्हणजे तुमचे 10 पुरस्कार जवळपास झालेत. आता पद्म पुरस्कार शिल्लक आहेत, नोबेल शिल्लक आहे, ऑस्कर शिल्लक आहे. महत्वाचे जेवढे पुरस्कार असतील सेम अशीच माहिती सांगत जाईल. तुमचे क्वेश्चन येणाऱ्या कंबाईनला मी तुम्हाला सांगितलं की तुमचे आपल्याला 10 क्वेश्चन प्लस जायचंय. ते क्वेश्चन व्यवस्थित देऊन घे. चला ही माहिती व्यवस्थित तुमच्या वहीमध्ये आली पाहिजे. आता पुरस्कार सांगताना आपल्याला त्याचा इतिहास सांगावा लागतो, कधी सुरू झाला, किंवा स्थापना झाले, स्वरूप काय आहे, हे आमंत्रण माहिती एखादं वाक्य त्याला टाकतात. पण आणखी महत्वाचं काय, मागच्या वर्षी कुणाला मिळालं, यंदा कुणाला मिळालं, 2 नाव मात्र वेगळ्या पेन लिहायचे, ते लक्षात ठेवायचे. एकदा दोन वाचून घ्या. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. ऑनलाईन वाले लेक्चर कसं वाटलं तुम्हाला सांगा, ऑफलाईन वाले सांगितलं नाहीत तरी चालेल. चला ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबवायचं लेक्चर. उद्याला भेटू सेम याच टायमिंगला. उद्या पुढचे पुरस्कार असतील, आणखी 2 दिवस पुरस्कार घेणार आहे. ते संपले की मग आर्थिक घडामोडीकडे जाऊ, ते संपले की राजकीय घडामोडीकडे जाऊ. टप्प्याटप्प्याने एक एक घटक तुमचा कव्हर करून देतो. बरं ठीक आहे, थांबू. थँक्यू. जाऊ जाऊ.